चैत्र पूर्णिमा और हनुमान जयंती के अवसर पर येवला के महामृत्युंजय मंदिर में शिव भक्तों ने रंगोली के बाल हनुमान और सप्तशृंगी माता की सुंदर प्रतिमा बनाई, जिससे परिसर में भक्ति और कला का सुंदर संगम देखने को मिला। इस दौरान बंटी सोमवंशी और सुभाष गांगुर्डे ने इस आस्था और श्रद्धा की अनोखी अभिव्यक्ति बताया। आइए जानते हैं आगे क्या कहना है बंटी सोमवंशी ने। येवले शहरातील प्रसिद्ध अशा महामृत्युंजय मंदिरामध्ये हनुमान जयंती व चैत्र पौर्णिमा एक मोठ्या उत्साहात व आनंदात साजरी होत आहे। या महामृत्युंजय मंदिरामध्ये भाविकांनी हनुमान जयंतीच्या निमित्ताने बाल हनुमानाची प्रतिकृती व चैत्र पौर्णिमा या निमित्ताने माता सप्तशृंगी यांची प्रतिकृती साकारलेली आहे। अतिशय उत्साहाच्या वातावरणात आणि आनंदमय वातावरणामध्ये हनुमान जयंती आणि चैत्र पौर्णिमा मोठ्या उत्साहात या महामृत्युंजय मंदिरामध्ये साजरी होत आहे। या निमित्ताने मी सर्वांना चैत्र पौर्णिमा व हनुमान जयंतीच्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि भगवान हनुमानाचरणी प्रार्थना करतो की सर्वांना सुख शांती आणि समृद्धी लाभो, अशीच प्रार्थना करून थांबतो। करू का? आज हनुमान जयंतीचा उत्सव सर्वीकडे साजरा होत असताना येवला येथे आम्ही अमरधाममधील महामृत्युंजय मंदिरातील नंदीभोवती आम्ही आकर्षक अशी बाल हनुमानची सूर्य गिळताना रांगोळी काढली व तसेच वणीची यात्रा असल्यामुळे व चैत्र पौर्णिमा असल्यामुळे गडावरच्या देवीचा आम्ही आकर्षक अशी रांगोळी काढली। ही रांगोळी काढताना आम्हाला जवळजवळ 3 तास लागले।